राज्यात गेले 3 ते 4 दिवसांपासून तापमानात चांगलीच वाढ होताना दिसतेय. त्याचबरोबर मुंबईतील काही भागांमध्ये पहाटेच्या वेळेस धुकेची चादर देखील पसरलेली आहे. याची नक्की कारणं काय आहेत, वातावरणात असं बदल का होत आहेत, हे जाणून घेण्यासाठी आपल्या सोबत सध्या पुणे हवामान खात्याचे सायंटिस्ट सानप सर आहेत. सर, प्रामुख्याने मुंबईत अचानक असा वातावरणात बदल का? ओके. ॲक्च्युली काय आहे की ज्यावेळी ट्रान्झिशन असतं, ज्यावेळी विंटरमधून आपण ज्यावेळी समरमध्ये जातो, म्हणजेच फेब्रुवारी महिना आणि मार्च ह्याच्यातलं जे ट्रान्झिशन आहे, ह्यावेळी तापमानामध्ये वाढ होण्याबरोबरच मिस्ट किंवा हेज ज्याला आपण म्हणतो असे कंडिशन्स असणं साहजिक आहे. तर जे काही मुंबईमध्ये आपण बघतोय तर ते धुकं नसून हे मिस्ट किंवा हेज आहे. धुकं म्हणजे काय आहे की जर व्हिजिबिलिटी खूपच कमी झाली आणि जवळजवळ 100, 200, 500 मीटरपर्यंत आपल्याला दिसत नाही आहे अशी कंडिशन असेल, व्हिजिबिलिटी खूप कमी आहे, तर अशा वेळी धुकं आहे असं आपण म्हणतो. आणि जर आपल्याला 1 किलोमीटर किंवा त्यापेक्षा त्याच्या बियॉन्ड दिसत नसेल तर अशा वेळी जी कंडिशन्स असते त्याला आपण मिस्ट असणं किंवा मग हेज असणं असं म्हणतो किंवा हेजी कंडिशन्स असं म्हणतो. आणि आता जी कंडिशन मुंबईमध्ये आपल्याला दिसते तर ही हेज आहे. तर आपण बघू शकतो की ह्या ठिकाणी असं काही क्लाउडिंग नाही आहे किंवा हेज नाही आहे. पूर्ण जो किंवा मग मोठं काही दिसत नाही ह्या पूर्ण रिजनवर, महाराष्ट्र रिजनवर. तर मॉर्निंग टाईममध्ये काय असतं की जर वातावरणातली आर्द्रता वाढली आणि आर्द्रतेबरोबरच हवेमधले जे धुळीकण आहेत किंवा पोल्युटंट्स आहेत तर ते त्या आर्द्रतेचे जे आर्द्रता आहे त्यावर ते हे होतात, जमा होतात आणि त्यामुळं व्हिजिबिलिटी कमी होते आणि त्याला हेज असं म्हटलं जातं. तर हेज आहे, धुकं काही नाही आणि त्यामुळं असं काही धोक्याचं कारण नाही. पोल्युशनमुळे होते. हा, पोल्युशन आहे, त्याचबरोबर धुळीकण आहेत हवेतले, या सगळ्या गोष्टींमुळं, प्लस हवेतली आर्द्रता ज्यावेळी वाढते त्यावेळी अशा प्रकारची कंडिशन्स तयार होते. आणि कालच्यापेक्षा आज जवळजवळ 10 ते 20% हवेतील आर्द्रता वाढलेली आहे आणि म्हणून आपल्याला सकाळी हेज मुंबईमध्ये दिसून आला. परंतु याचा काही असा वेगळा धोका नाही आहे. धोका नाही, बिलकुल नाही. येस सर, त्याचबरोबर राज्यात अनेक ठिकाणी तापमान वाढलेलं आहे. काही ठिकाणी तुम्ही सांगताय हीट वेव्हची देखील शक्यता आहे. कुठं हीट वेव्ह असणार आहे आणि काय कारण आहे त्याची? मागील 2 दिवसांपासून जर आपण बघितलं तर त्याचं जर कंपॅरिझन केलं तर आपण बघू शकतो की तापमान जे आहे ते आता मुंबईमध्ये काहीसं कमी झालेलं आहे. परवाचं जर तापमान बघाल, कमाल तापमान, तर मुंबई सांताक्रूजला 40 डिग्री सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं होतं. आता ते कमी झालेलं आहे. परंतु वरच्या भागात जर बघाल तर इथं 37.2 डिग्री सेल्सिअस आहे, डहाणू आणि आसपासच्या परिसरामध्ये. त्यामुळे आजच्यासाठी उत्तर कोकणासाठी काही हीट वेव्ह आणि वॉर्निंग्स नाही आहेत. परंतु उद्या आणि परवा ह्या 2 दिवसांसाठी हॉट अँड ह्युमिड कंडिशन्ससह हीट वेव्ह कंडिशन्स ज्या आहेत त्या उत्तर कोकणासाठी आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यासाठी हीट वेव्ह वॉर्निंग्स नाही आहेत आणि विदर्भासाठी आजच्यासाठी फक्त हीट वेव्ह कंडिशन्स दिलेल्या आहेत. कारण आपण इथं बघू शकतो की अकोला येथे 41.0 डिग्री सेल्सिअस तापमान काल नोंदवलं गेलं होतं आणि पण परवापासून ह्या कंडिशन्स नसणार आहेत. सर, असं अचानक वातावरणात, म्हणजे अर्थात उन्हाळा आत्ताच सुरू झालेला आहे आणि एकदम तापमान वाढतंय. अकोल्यामध्ये जसं तुम्ही दाखवताय 41 डिग्री टेम्परेचर पोहोचलेलं आहे. पुण्यामध्ये बघितलं, मुंबईमध्ये बघितलं तर सातत्याने तापमान वाढतंय एकदम. येस, तापमान वाढण्याचे कारण आपण काल परवा बघितलंच होतं. तर मेन कारण म्हणजे की हवेमध्ये प्रतिचक्रवाती परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि ती गुजरात आणि महाराष्ट्रावर असल्यामुळं आपण ह्या ठिकाणी तापमान वाढताना दिसते. परंतु हे जे तापमान आहे हे फक्त आज आणि उद्यासाठीच असणार आहे. परवापासून म्हणजेच 13 तारखेला मराठवाडा आणि विदर्भामध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि 14, 15 आणि 16 या तारखांना दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भामध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे. विजेच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. म्हणजे या भागांमध्ये अचानक पाऊस सुद्धा होऊ शकतो आता. हां, म्हणजे ॲटमॉस्फेरिक कंडिशन, जे प्रतिचक्रवाती परिस्थिती होती ती वीक होण्याची शक्यता आहे आणि त्याचबरोबर आर्द्रतेचं प्रमाण ह्या रिजनवर येणाऱ्या 2 ते 3 दिवसांमध्ये वाढणार आहे आणि त्यामुळं हिटिंग, त्याचबरोबर आर्द्रतेचं प्रमाण ज्यावेळी जास्त असतं अशावेळी मोठ्या ढगांची निर्मिती होऊन, क्युम्युलोनिंबस ढगांची निर्मिती होऊन विजेच्या कडकडाटासह पाऊस पडू शकतो आणि अशी परिस्थिती 14, 15 आणि 16 या तारखांना दिसून येते.
सर हीट वेव्ह तुम्ही सांगितलं काही ठिकाणी आणि काही ठिकाणी तापमान सुद्धा वाढतंय, तर लोकांनी काय काळजी घेणं गरजेचं आहे? खास करून अकोला, तुम्ही सांगितलं कोकणात हीट वेव्ह पुन्हा एकदा दिसतीये. येस. ज्यावेळी हीट वेव्ह किंवा ज्यावेळी टेम्परेचर जास्त वाढतं अशा वेळी हायड्रेटेड राहणं गरजेचं आहे. वेळोवेळी पाणी पिणं गरजेचं आहे. दुपारच्या वेळी बाहेर उन्हामध्ये जाणं टाळलं पाहिजे. त्याचबरोबर जे लेबर काम करतात वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी दुपारच्या वेळी काम करणं टाळलं पाहिजे. सकाळीच आपले कामं उरकून घेतले पाहिजे. अशा प्रकारच्या ज्या कॉमन ॲडवायझरीज आहेत त्या आपण इश्यू करतो आहे. अर्थात जर आपण बघितलं तर हवामान खात्याकडून जे अंदाज वर्तवले जात आहेत त्यानुसार काही भागांमध्ये राज्यातील अर्थात जर आपण बघितलं तर विजेच्या कडकडाटासह पाऊससुद्धा होऊ शकतो आणि त्याचबरोबर हीट वेव्हसुद्धा या ठिकाणी दाखवण्यात आलेली आहे. जर आपण इथंच बघितलं तर वेगवेगळे सरांनी जे दाखवलं होतं टेम्परेचर असतील ज्या पद्धतीने सध्या ते वाढतं आहे आणि इथं देखील बघू शकतो आपण अकोला असेल 41 डिग्री टेम्परेचर पोचलेलं आहे. मुंबईमध्ये ज्या पद्धतीने पहाटेच्या वेळेस धुकेची चादर आपल्याला या ठिकाणी दिसतेय ती देखील ते पोल्युशन आणि त्या ठिकाणी ते पोल्युशन एकत्र साठतंय आणि त्यामुळं ते वर जात नाहीये, पण याच्यावरून कुठलाही धोका नाही असंही या ठिकाणी हवामान खात्याचे सायंटिस्ट सानप सर यांनी स्पष्ट केलंय. कॅमेरामॅन विजय राऊतसह मी मिकी घई, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.